महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या महाविकास आघाडीकडून प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। दहिवलीतर्फे वरेडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे। दरम्यान येथील राष्ट्रवादी, ठाकरे, शिवसेना, काँग्रेस तर मनसे हे राजकीय पक्ष एकत्र महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवित असून आज त्यांनी प्रचाराचा श्रीफळ वाढून खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे। तर एकीकडे 3 सदस्य हे बिनविरोध करून विरोधकांना मोठा धक्का दिला, तर थेट सरपंचपदी अनुभवी व उच्च शिक्षित उमेदवार देऊन आपलाच विजय नक्की असा पण देखील या निवडणुकीत केला। कर्जत तालुक्यात 7 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदार होणार आहे। थेट सरपंच पदासाठी निवडणूक असल्याने निवडणुकीत चुरस वाढणार आहे। येत्या युक्त्या आघाडी करून राजकीय पक्ष एकत्र निवडणुकीत उतरले आहेत। राज्यातील सत्तेतील असलेली गणिते गाव पातळीवरील निवडणुकीत दिसत नसतात, परंतु कर्जत तालुक्यात सध्या राज्यात सुरू असलेला राजकीय फॉर्म्युला काही स्थानिक पातळीवर दिसून येत आहे। दहिवलीतर्फे वरेडी ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना त्यासोबत काँग्रेस व मनसेसोबत आली आहे, तर विरोधक म्हणून शिंदे शिवसेना सोबत भाजप आणि आरपीआय हे एकत्र निवडणूक लढवित आहेत। काटेकी टक्कर अशी लढत सध्या या ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। 11 सदस्य आणि थेट सरपंच असे ग्रामपंचायतमध्ये उमेदवार रिंगणात होते, परंतु शिंदे, भाजप, आरपीआय गटाने सुरुवातीला डावपेच आखीत विरोधातील राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराला बिनविरोध करून थेट सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी मते गोळा केलेली दिसत आहेत। परंतु महाविकास आघाडीने सुरुवातीला 3 सदस्य हे बिनविरोध करून विरोधकांना घाम फोडला, तर थेट सरपंच पद हे सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने तेथेही अनुभवी आणि उच्च शिक्षित महिला उमेदवार देऊन निवडणुकीत आपली सरसी केलेली दिसून येत आहे। एकूणच आता या ग्रामपंचायत निवडणुकीत 4 सदस्य बिनविरोध झालेत, तर 7 सदस्य रिंगणात असणार असून थेट सरपंचही रिंगणात आहेत। महाविकास आघाडीने आज आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीफळ वाढवून आज सुरुवात केली। यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भरत भगत, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, महिला जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे, रंजना धुळे, काँग्रेसचे शिवाजी खारीक, मनसे महेंद्र निगुडकर यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भरत भगत यांनी विरोधकांवर टीका केली। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।